जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व ही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नसले जेथे श्रीराम। यो जातो मरुदशंजोक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभि यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरो क्षितो विजयते श्रीरामदासो गुरु। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 17वा सुरू आहे। काल 7वा समास पूर्ण झाला। मागे पण 8व्या समासामध्ये पंचीकरण सांगितलेलं आहे की मग पंचीकरणामध्ये म्हणजे 5 गोष्टी। मग ते पंचीकरण कसं आहे? पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत। तसं अंतःकरण पंचक एक आहे, प्राण पंचक दुसरं आहे, ज्ञानेंद्रिय पंचक तिसरं आहे, कर्मेंद्रिय पंचक असे मिळून 5 पंचक आहेत। म्हणजे 5 5 25 तत्वाचं हे शरीर। या 5 पंचकांचा मिळून आपला आतला सूक्ष्म देह तयार झालेला आहे। बाहेरचा आहे माझा तुम्हाला दिसतोय, तुमचं शरीर मला दिसतंय, त्याला स्थूल शरीर असं म्हणतात। त्या स्थूल शरीराच्या मध्ये सूक्ष्म शरीर आहे। श्रीराम हो महाराज, स्थूल शरीराच्या मध्ये सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यात कारण शरीर आहे, महाकारण शरीर आहे। असे ते 4 देह आहेत आपल्या, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण। आता हे सूक्ष्म जो सूक्ष्म देहाचं वर्णन आहे। आता हे सूक्ष्म देहाची तत्व कशी आहेत त्याचा खुलासा केला। म्हणजे पहिलं आहे ते पंचमहाभूत। आकाश आहे, आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून तेज निर्माण झालं, तेजापासून पाणी निर्माण झालं आणि पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली। हे पंचमहाभूत आहेत। आता याचं काय झालंय? हा स्थूल देह शरीर तयार झाला। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांनी काय झाला? हा स्थूल शरीर तयार झाला। आता आतमध्ये
अंतःकरण पंचक आहे. आकाशाचं तत्व काय? अंतःकरण पंचक. वायूचं तत्व काय? प्राणपंचक. तेजाचं तत्व ज्ञानेंद्रिय. आपाचं तत्व कर्मेंद्रिय. आणि पृथ्वीचं तत्व आहे विषय. आता आकाश म्हणजे त्या आकाश पंचमहाभूतातनं अंतःकरण आणि स्फुरण हे तयार होतं. आकाश ह्या तत्वातनं आपल्या अंतःकरणामध्ये नाना प्रकारचे विचार येतात, ते स्फुरण पावतात. आता वायूचं तत्व ह्या शरीरात काय आहे तर व्यानवायू म्हणजे सर्वांगाला पायाच्या अंगठ्यापासून मस्तकापर्यंत कळ जाते, बारीक काटा टोचला खडा टोचला तरी त्याला व्यानवायू म्हणतात. हा व्यानवायू सर्वांगाला व्यापतो. व्यानवायू कुठे आहे असं विचारलं तर सर्वांगी म्हणजे व्यानवायू आपल्या शरीरामध्ये सर्व ठिकाणी ते रक्तप्रवाह आहे ना, ह्या टोकाचा त्या टोकाला फिरतो ना. आता तेजाचं काय आहे? सूक्ष्मदेह तेजाचं म्हणजे श्रवण करणं. आपण जे ऐकतो हे तेजामुळे शब्द ऐकतो आणि ते तेज जर निघून गेलं तर माणूस बहिरा होतो. कानी ऐकतो, ते तेजामुळे ऐकतो. तेज अंगातलं निघून गेलं की मग बहिरा होऊन जातो. आप म्हणजे पाणी, कर्मेंद्रिय पंचक. त्याच्यात ह्या कर्म करणारी इंद्रिय म्हणजे कुठली? वाचा बोलणे आहे. आता हे आपाचं काम म्हणजे पाणी हे तत्व आहे, त्यामुळे आपल्याला बोलता येतं. नाही तर मग घशाला कोरड पडते लगेच गुळची तांबे. म्हणजे बोलण्यामध्ये जिभेला कोरड पडले तर बोलू शकणार नाही. म्हणून वाचा याच्यामध्ये हे आपाचं तत्व आहे म्हणजे पाण्याचा अंश आहे, पाणी तत्व आहे. त्यामुळे आपल्याला बोलता येतं. आणि हे जर सुकून गेलं तर बोलताच येत नाही. अहो काय हो, बोला की हो जरा, बोलता येत नाही. पृथ्वीचं पंचक आहे विषय पंचक. आता त्याची काय होतं? आपल्याला शब्दाचं ज्ञान होतं. वायू पंचमहाभूतातलं. पंचमहाभूत कुठली? त्यातली एक वायू. त्यानंतर आकाशाचा काय भाग आहे तर बुद्धी निश्चयात्मिकता. त्याच्यामुळे काय होतं? वायूमुळे मन, बघा वायू कसा आहे? चंचल आहे. तसं मन सुद्धा चंचल आहे. मन चंचल आहे म्हणजे काय करतं? ते संकल्प विकल्प करतो. मागच्या खुर्च्या टाकून ठेवा. संकल्प विकल्प करतो. कोण आहे मागे? खुर्च्या टाकून ठेवा. मन संकल्प आणि विकल्प करतो. ते कशाचं प्रतीक आहे? वायूचं प्रतीक आहे. वायू चंचल, मन चंचल. आता हा वायू शरीरामध्ये कुठे आहे तर नाभिस्थानी तो आहे. बेंबीमध्ये तो आहे, नाभिस्थानी आहे. समान वायू त्याला म्हणतात. समान वायू म्हणजे बेंबीमध्ये जो वायू आहे, आता तो आपण पाहिलं सर्वांगी फिरणारा व्यानवायू आहे. बेंबीमध्ये आहे त्याला समान वायू म्हटलंय. तेजाचं काय? त्वचा शीतोष्ण जाणतो. आपल्या त्वचेमधनं या शरीराची जी त्वचा आहे वरती त्याच्यातनं तो पाणी गार आहे का गरम आहे. ग्लास भरून आणला, हातातलं पाणी पाहिलं कळतं एकदम चिल्ड आहे, नको मला साधं पाणी द्या. फार गरम आहे, थोडं थंड होऊ द्या. म्हणजे त्याला त्वचेच्या माध्यमातून ते कळतं शीतोष्णपणा. आणि वायू असल्यामुळे काय होतं? हात पाय उचलणं हे काम त्याचं आहे. नाही तर आपण काय म्हणतो, ह्या समजा मला हात फिरवता येतोय, पाय फिरवता येतोय, खालीवर करता येतोय, पण यातला जर तो वायू निघून गेला तर त्याला म्हणतो अर्धांग वायू. म्हणून ते वायूचं काम आहे. आपलं शरीर जे सगळे प्रकारचे क्रिया करतंय, चालतंय,
तर त्याच्यासाठी वायू महत्वाचा आहे. ते वायूचं कार्य आहे आपल्या शरीराचं चलन वलन करणं, आणि स्पर्शामुळे आपल्याला हा मनुष्य आपला आहे परका आहे, स्पर्शामुळे त्या माणसाच्या मनात काय भावना आहे ती कळते. एखाद्या माणसाने आपल्याला स्पर्श केला, त्या माणसाचा स्पर्श करण्याचा हेतू काय तो आपल्याला कळतो. मायेचा स्पर्श आहे का, कसला स्पर्श आहे, ते विषयात्मक स्पर्श आहे का, कुठला आहे, ते स्पर्शावरनं आपल्याला ते कळतं. तेज, पृथ्वी आप तेज, वायू आणि आकाश तेज. बुद्धी, बुद्धीचं काम आहे तेज. बुद्धी तेजदार आहे बरं का, त्याची तल्लख आहे आपण म्हणतो. आणि त्या बुद्धीमुळे काय होतं, निश्चयात्मकता प्राप्त होते. म्हणजे एखादा हे करू का ते करू, हे करू का ते करू, मग मनाचा निश्चय होतो, नाही बा हे करायचं मी ठरवलंय. म्हणजे बुद्धीचं काम काय आहे, निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे. रस्त्यात पडलेली नोट आहे, घेऊ का नको, घेऊ का नको, नको. एक कुणाच तर गरजू माणसाची असेल, त्याची पडली असेल, आपल्याला ते नको नको रे म्हणा. म्हणजे तू का घेत नाही, तर मनाचे श्लोक असले म्हणले तुम्ही, नको रे म्हणा द्रव्य ते पोरीलाचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे सर्वही कर्म खोटे, न होता मना सारखे दुःख मोठे. आता वायूचं आणखीन एक तत्व आपण पाहिलं. पहिल्यांदा व्यान वायू सर्वांगात फिरणारा पाहिला, नाभिस्थानी समान वायू पाहिला, आणि कंठामध्ये उदान वायू आहे. आपल्या ह्या कंठामध्ये उदान नावाचा वायू आहे. आपल्या या शरीरातलं हे जे तेज आहे, त्या तेजामुळे आपण पाहू शकतो. त्याचे डोळे कशामुळे पाणीदार आहेत, तेजस्वी आहेत. डोळे कसे आहेत, तेजस्वी. बुद्धीमध्ये ती झलक त्याच्या नजरेतनं कळते, म्हणजे तेज आहे. चक्षु म्हणजे रूप पाहतो, डोळ्याने आपण पाहतं काम आहे त्याचं. आणि त्याच्यातलं तेज निघून गेलं की नुसत्या खाचा काही दिसत नाही. डोळे आहेत जागावर पण दिसत काही नाही होते. पाद चालणे, त्याच्यातलं तेज कमी झालं, वायू कमी झाला की पांगळा होऊन जातो. आणि पृथ्वीचं तत्व आहे रूप, रूप हे त्याचं तत्व. आप म्हणजे काय, पंचमहाभूतांचं. आकाशाचं काय आहे त्यात, तर चित्त आणि चिंतन. मनुष्याचं चित्त स्थिर नाही, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे चित्त चित्ताची एकाग्रता. आणखीन दुसरा गुण काय त्याच्याकडे, कोणता गणेशचा फोन करा. गणेशचा नंबर गणेश चव्हाण. चित्त आणि चिंतन, चिंतन करणं हा त्याचा गुणधर्म आहे. अंतःकरणाचा गुणधर्म काय, चित्त स्थिर राहणं आणि चिंतन करणं. वायू तत्वाचा आहे. आता वायू कुठे कुठे आपण पाहिला, पहिल्यांदा व्यान वायू सर्वांगात आहे, समान वायू नाभिस्थानी आहे, उदान वायू कंठी आहे, आणि अपान वायू गुदस्थानी आहे. त्याला अपान वायू म्हणलं. पण वारा सरकला की त्याला म्हणतो आपण बरं वाटलं आता थोडं, म्हणजे काय झालं, गॅस पोटात जास्ती झाला होता, वारा सरकला. मग आता हे जे काम आहे ते कुणाचं आहे, तर अपान वायूचं काम आहे. म्हणजे आपला कोठा साफ राखणं काम कुणाचं आहे, ते अपान वायूचं. आणि म्हणून सगळी जी हे पंचप्राण आहेत ना, ते मजबूत पाहिजेत. नाही तर मग एकाचं काम अडलं की दुसरं अडलंच. तेजाचं जिव्हा रसस्वाद, म्हणजे जीव आहे. आता त्याला चव असली तर स्वाद घेता येतो, नाही तर म्हणले सगळे अन्ने की ते स्वादिष्टपणे जेवणार जसले रुगिष्ट, तरी ते सुगरणीचे कष्ट वायाची गेले. कर्मेंद्रिय शिस्न, त्याच्यातनं मूत्र आहे आणि रतिभोग आहे.
ते नसेल त्याच्यामध्ये ती ताकद तर त्याला नपुंसक म्हणतात. पृथ्वीचं तत्व आहे रस, म्हणजे पाणी आहे ना, सगळे रस आहेत त्याच्यामध्ये अंश कोणाचा आहे? पाण्याचा अंश आहे. म्हणजे कुठलंही लिक्विड घ्या त्याच्यात पाणी असणार का नाही? अगदी औषधाची बाटली आणली त्यात ते पाणी असणार. पृथ्वी तत्व. आकाशाचे स्वरूप काय? अहंकार आणि कार्याभिमान. यामुळे काय होतं? ह्या अंतःकरण पंचकातला हा आहे अहंकार. हे सगळं मी केलं अहंकार, आणि मी एवढं काम केलं त्याचा अहंकार, त्याला कार्याभिमान असं म्हणतात. वायूचा पंचक आहे. आता आपण प्राणापर्यंत आलो. आपण म्हणतात कसं म्हणतो? प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः असं म्हणतो. आता आलो आपण प्राणापर्यंत, म्हणजे प्राणवायूपर्यंत आलो. हा प्राणवायू कुठे आहे? मुखामध्ये आणि नासिकामध्ये. आपल्या मुखामध्ये प्राणवायू, नाकाने श्वास घेतो. ज्याला नाकाने श्वास घेणं कठीण होतं तो तोंडाने श्वास घेतो, म्हणून तो दोन्ही ठिकाणी प्राणवायू. म्हणजे पहिलं वायूचं पंचकामध्ये व्यान वायू सर्वांगामध्ये, समान वायू नाभिस्थाने, उदान वायू कंठी, अपान वायू उदस्थाने आणि प्राणवायू हा नासिकी. ज्ञानेंद्रिय पंचकातलं घ्राण म्हणजे नाक. या नाकाने आपल्याला सुगंध आणि दुर्गंध कळतो. म्हणजे हे ज्ञानेंद्रिय पंचकामधलं आपल्याला कळतं. ज्ञानेंद्रिय पंचकातलं आपण पाहिलं. ज्ञानेंद्रिय पंचक काय काय? श्रवण करणे, त्वचेतनं स्पर्श जाणवणे, डोळ्यातनं पाहणे, जिव्हा आणि घ्राण हे सगळे वरच्या बाजूला जातात. नाक आहे वरच्या बाजूला, डोळे आहेत वरच्या बाजूला, कान आहेत वरच्या बाजूला, तोंड आहे वरच्या बाजूला, जीभ आहे वरच्या बाजूला, हे सगळं, आणि त्वचा पण आहे. म्हणजे हे सगळं ज्ञान पंचेंद्रिय जे आहे तिथे वरती आहे, आणि ह्याच्या खाली सगळे कर्मेंद्रिय आहेत. कर्म दोन्ही ठिकाणी येतं. वरनं सुद्धा डोळ्याने पाहणं कर्म आहे, कानाने ऐकणं कर्म आहे. काय? ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. आता कर्मेंद्रियामध्ये आपण पाहिलं, बोलणं हे कर्मेंद्रिय आहे. हाताने काम करणं कर्मेंद्रियाचं काम आहे. पायाने चालणं कर्मेंद्रिय आहे. रतिभोग घेणं, मूत्रत्याग करणं आणि मलोत्सर्ग करणं हे कर्मेंद्रियाचं काम आहे. पृथ्वीचं आपण पाहिलं, शब्द हा त्याचा विषय आहे, स्पर्श हा त्याचा विषय, रूप रस गंध, गंध हा पृथ्वीचा विषय. म्हणजे आकाशाचा विषय शब्द, वायूचा विषय स्पर्श, तेजाचा विषय रूप, आपाचा विषय रस आणि पृथ्वीचा विषय गंध. असं हे सगळं हे जाणणं याला सूक्ष्म ज्ञान असं म्हणते. हे सगळं कळणं, स्थूल देहाचं, आपल्या स्थूल देहाचं सगळं कळतंय. ते डॉक्टर आपल्याला सांगणार, आपल्यालाही कळतंय काय दुखतंय खुपतंय काय. श्रीराम समर्थ श्रीराम. श्री कृष्ण गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता हे जरी सगळं ऐकलं ना तर ते पुढे येणार, पण हे ऐकताना तुमच्या लक्षात येईल की आपण वाचलंय. नाभीपासून श्री गणेशाय नमः दशक 17वा आणि समास 8वा आता आपण सुरुवात करू. नाभीपासून उन्मेष श्रुती, तिची जे परा जाणीची श्रुती. आता आपण हे शरीराचं पाहिलं. हा घेऊया ना, आपलं 25-30 घेऊन यायचे. चतुर्थी असलेलं घरी त्याला खाते. कुठं मिळतं माहिती आहे? हा घेऊन कुठं नाही, नाही तर दुसरा आणतो. सिंडिकेटच्या तिथे या साईबाबांचं मंदिर आहे तिकडे, तिथे हा त्या डाव्या हाताला आहे.
आपण काय पाहतोय तर वाणीचा विचार करतोय. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. जसं आपण 4 देह पाहिले, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह, तसे ह्या 4 वाणी आहेत. परावाणी. आता परावाणीचा उगम कुठे ते सांगितलं. नाभीपासून उन्मेष श्रुती त्याची परा जाणीची श्रुती. ध्वनी रूप पश्यंती हृदय वसे श्रीराम. नाभीमध्ये, आपल्या नाभीमध्ये या परावाणीचा उदय होतो. पश्यंती कुठे आहे? ध्वनी रूप हृदयी वसे, या हृदयामध्ये पश्यंती, परा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या वाणी आहेत. पहिला वाणीचा उगम बिंबीजवळ आहे, नंतर हृदयाजवळ आहे, मग कंठाजवळ आहे. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलीजे त्याला कंठात आपला नाद तयार होतो, त्याला म्हणतात मध्यमा. मध्यमा वाचा बोलजे त्याला उच्चार होता अक्षराला. वैखरी बोलीजे श्रीराम. आपल्या मुखातनं शब्द उच्चारला गेला की त्याला म्हणतात वैखरी. परा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. बेंबीजवळ, हृदयाजवळ, कंठाजवळ आणि मुखातनं बाहेर पडला वैखरी. नाभिस्थानी परावाचा तोची ठाव. अंतःकरणाचा अंतःकरण पंचकाचा निवाडायसा श्रीराम. नाभिस्थानी परावाणी आहे, तोच अंतःकरणाचा मुख्य भाग आहे. अशा रीतीने अंतःकरण पंचकाचा खुलासा केलेला आहे. निर्विकल्प जे स्फुरण उगी जास्त आठवण ते जाणावे अंतःकरण जाणती कळा श्रीराम. निर्विकल्पी जे स्फुरण उगेच असता आठवण तेची जाणावे अंतःकरण जाणती कळा. या अंतःकरणाला जाणती कळा असं म्हणताय. निर्विकल्पामध्ये स्फुरण झालं. काय निर्विकल्पामध्ये स्फुरण झालं? एकोहम बहुश्याम, मला एकटेपणाचा कंटाळा आहे म्हणून त्यांनी विश्व निर्माण केलं. हे स्फुरण त्याला जसं सहजगत्या झालं तसं आपल्याला काही वेळेला एखादी गोष्ट सहज आठवते. अरे गोळ झालं, सहज आठवले म्हणून असं म्हणतो का नाही. म्हणजे त्याच्यात विचार केला नव्हता पण एखादी गोष्ट सहज आठवते. निर्विकल्पी जे स्फुरण उगेच असता आठवण ते जाणावे अंतःकरण जाणती कळा असं त्याला अंतःकरण म्हणतात. ती जाणती कळा, त्याला सगळं कळतंय. कोणाला? अंतःकरणाला सगळं कळतं. अंतःकरण आठवले पुढे होय नव्हसे गमले करू न करू ऐसे वाटले तेची मन श्रीराम. अंतःकरणामध्ये आठवलंय म्हणजे सहजगत्या आठवण झाली अंतःकरण. आता मन कशाला म्हटलंय? हे करू का नको, ते करू का नको, त्याला मन म्हटलंय. म्हणजे संकल्प विकल्पात्मक मन. बघा काय म्हटलं पुढे. होय नवेसे वाटले, होय नवेसे गमले करू न करू ऐसे वाटले तेची मन. हे करू का नको, ते करू का नको असं वाटतं त्याला मन म्हणतात. म्हणजे अंतःकरण पंचकातला आता हा सगळा खुलासा चाललाय. म्हणजे समर्थ आपल्याला किती साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगतात बघा. जसं आई एकाच घासाचे बारीक बारीक घास करते. हा घास काऊचा, हा घास चिवचा असं करून त्या लहान पोला भरवते ना. तसं समर्थ आपल्याला इतकं साधं सोपं करून सांगतात. संकल्प विकल्पतेची मन जेणे करता अनुमान पुढे निश्चय होतो जाण रूपबुद्धीचे श्रीराम. करू का नको, करू का नको, नाही आता करायचं. लग्नाची पत्रिका आली आहे, जाऊ का नको, जाऊ का नको, नाही नाही असं कसं. आपल्या ते आपल्या लग्नाला आले त्याला म्हणून म्हणजे आपल्याला जायलाच पाहिजे. मग हा जो निश्चय झाला त्याला बुद्धी म्हणतात. एखादी गोष्ट करू का न करू असं वाटणं आणि ती करायचं असं ठरवणं किंवा करायचं नाही असं ठरवणं त्याला बुद्धी म्हणतात. करीनची अथवा न करी ऐसा निश्चयोची करी त्याची बुद्धी अंतःकरणी विवेकी जाणावे श्रीराम. करीन अथवा न करी म्हणजे लग्नाची पत्रिका आली आहे, जायचं का न जायचं ते ठरवणारी कोण आहे? बुद्धी आहे. जायचं ठरवणारी बुद्धी आहे.
आणि मी लग्नाला नाही मी गेलो तरी काही बिघडत नाही, ते सांगतं ती बुद्धीच आहे. पण निश्चय करतं, जायचं असेल तर रिझर्वेशन काढायचं, नसेल जायचं तर घरी बसायचं. आमच्या हार्दिक शुभेच्छा व्हॉट्सअपमध्ये टाकून. याला बुद्धी म्हणतात. हे विवेकाने जाणायचं. जे वस्तूचा निश्चय केला पुढे त्याची चिंतू लागला, ते चित्त बोलल्या बोला यथार्थ मानावे श्रीराम. आता एखादा निश्चय केला. काय निश्चय केला? आपल्याला जायचं आहे, कुठे लग्नाला जायचं आहे असा निश्चय केला. मग चिंतन चाललं, कशाने जायचं? विमानाने जायचं आहे का रेल्वेने जायचं आहे का बसने जायचं आहे का स्वतःचीच गाडी घेऊन जायचं आहे का भाड्याची गाडी घेऊन जायची? ह्याचं काय म्हणतात? चिंतन. म्हणजे त्या गोष्टीवरती विचार करणं, चिंतन करणं. जे वस्तूचा निश्चय केला पुढे त्याची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे, त्याला चित्त म्हणतात. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य जो अगत्य करणे ऐसा कार्यास वर्तणे तेवढे अहंकार हो श्रीराम. पुढे कार्याचा अभिमान. काय? लग्नात जायचं हे नक्की ठरवायचं का? आपण नाही म्हणायचं नाही. तुम्हाला माहीत नाही, आम्हाला सगळे व्यवहार सांभाळावे लागतात असं म्हणायचं. हां, ते म्हणले नको, काही नाही गेलं तर असं कसं? आम्हाला सगळे व्यवहार सांभाळावे लागतात, नाते सांभाळावे लागतात, म्हणजे जायलाच पाहिजे. मग असा जो आहे तो त्याला कर्माचा अहंकार म्हणतात. नाही नाही, मला जायलाच पाहिजे. हां. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य जो अगत्य करणे ऐसा कार्यात वर्तणे तोचे अहंकार हो श्रीराम. ऐसे अंतःकरण पंचवृत्ती मिळून एक कार्यभाग प्रकार पंचक वेगळा आले श्रीराम. असे हे अंतःकरणातले वेगवेगळे भाग जरी असले, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, तरी सुद्धा ते सगळं एकच आहे. त्याला अंतःकरण पंचक म्हणतात. पंचवृत्ती मिळवून एक कार्यभाग एक प्रकार पंचक, त्याच्या प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. म्हणून त्याला मनाचं काम आहे, संकल्प विकल्पात्मक, असं त्या प्रत्येकाचे अंतःकरणातले जे भाग आहेत मन बुद्धी चित्त अहंकार, त्याचा प्रत्येकाचं कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जरी असलं तर सगळं मिळून एक आहे. जसं डोळ्याचं कार्य वेगळं आहे, कानाचं काम वेगळं आहे, हाताचं काम वेगळं आहे, पायाचं काम वेगळं आहे, पण सगळे मिळून शरीरच आहे ना. ऐसे अंतःकरण पंचक पंचवृत्ती मिळून एक कार्यभागे प्रकार पंचक वेगळा आले श्रीराम. जैसे पाचही प्राण कार्यभागे वेगळे जाण. जसं प्राण आहेत ना, पंच प्राण जीवे भावे वाढू आरती. हे पंचप्राण म्हणायला वेगवेगळे असले, व्यानवायू, समानवायू, उदानवायू, हे सगळं म्हणायला जरी पंचप्राण वेगवेगळे असले तरी पंचप्राण म्हणून एकच आहे. फक्त त्याच्या प्रत्येक वायूचं कार्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. जैसे पाचही प्राण कार्यभागे वेगळाले जाण, नाही तरी वायूचे लक्षण एकच असे श्रीराम. पण वायूचं लक्षण एकच आहे. हा सगळा वायूच आहे ना. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः, हा सगळा मिळून एकच आहे. त्याच्याकडे वेगवेगळे कामं दिले, एवढाच फरक आहे. सर्वांगी व्यान नाभी समान, पुन्हा तेच सर्वांगी व्यान. आता मी पुन्हा स्पष्टीकरण करत नाही, वाचलं की तुमच्या लक्षात येईल. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान, गुदी आपान, मुखी नासिके प्राण, नेमस्त जाणावा श्रीराम. आता बघा, हे ओवी वाचलं कसं कळलं? पण ते तुम्ही आधी जाणून घेतले म्हणून ओवी वाचलं की कळलं. बरोबर आहे ना? आता हे सगळं नाभी कुठं कुठं काय काय आपण सगळं जाणून घेतलं. त्यामुळे ही ओवी वाचताना आपल्याला लगेच कळली. काय कळली? सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान, गुदी अपान, मुखी नासिके प्राण, नेमस्त जाणावा श्रीराम. बोलिले हे प्राणपंचक. आता ज्ञान इंद्रिय पंचक, श्रोत्रत्वचा चक्षुजिव्हा नासिक ऐशी ही ज्ञान इंद्रिय हे श्रीराम. हे प्राणपंचक आता तुम्हाला सांगितलं. आता ज्ञानेंद्रियातलं 5 पंचक आहेत. म्हणजे कान आहे, त्वचा आहे, चक्षु आहे, जिव्हा आहे, नासिक आहे, याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. वाचा पाणी पाद शिष्ण गुद ही कर्मेंद्रिय प्रसिद्ध बोलणं आहे.
हात आहेत, पाय आहे, शिस्न आहे, गुद आहे, याला कर्मेंद्रिय म्हणतात. शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषय पंचक. विषय पंचक कुठले? तर शब्द हा विषय आहे, स्पर्श हा विषय आहे, रूप हा विषय आहे, रस हा विषय आहे, गंध हा विषय आहे. याला पंचविषय असं म्हटलंय. 5 विषय आहेत. या 5 विषय एकेका विषयासाठी एकेकाने प्राण दिलेले आहे. शब्दासाठी प्राण कोण देत आहे? तर म्हणजे हरणाला पकडायचं असलं तर संगीत लावून ठेवतात, त्या हरिण त्या त्याच्यात गुंतलं की त्याला पकडतो. स्पर्श, हत्तीच्या पाठीवरनं हात फिरवला तर हे म्हणलं की तो म्हणजे हत्ती घ्या, बैल घ्या, कोणाच्या पाठीवरनं हात फिरवला की ते प्राणी आपलेसे होतात. पण स्पर्श विषय आहे, रूप विषय आहे. रूप विषय म्हणजे हा किडा, काही वेळेला बघा रात्री किडे येतात, कुठे झेप घेतात? दिव्यावरच आणि मरून जातात. रूप हा रूप विषय, त्यांनी त्याचा प्राण गेला. त्या शब्द विषयामुळे ते हरिण सापडलं. रसगंध असा आहे प्रत्येकाच्या. तो रसा भुलला कोण? मासा. त्याही जाळं टाकून ठेवलं होतं, त्याला पुढे हुक लावला होता, त्याला थोडंसं कणकेचा गोळा म्हणा काही लावला, त्या रसाच्या आशेने तो गेला आणि अडकला. आता गंध विषयात कोण अडकला? भुंगा. कमळ उघडं होतं, त्यावेळेला जाऊन बसला. संध्याकाळच्या वेळेला कमळाच्या पाकळ्या बंद व्हायला लागल्या, तरी त्याला काही तिथनं उठावं असं वाटलं नाही, कारण ते इतक्या नादात होता की पाकळ्या कधी बंद झाल्या कळलंच नाही. आता तो भुंगा जो लाकडं पोखरू शकतो, त्याला ते कमळाच्या पाकळ्या पोखरणं काय कठीण आहे. पण तो सकाळची वाट पाहतो, कधी एकदा सूर्य उगवेल आणि ते ओपन होईल आणि मग मी जाईल. कशामुळे अडकलाय तो? गंध विषयामुळे अडकलाय. एकेका विषयासाठी यांनी प्राण दिलेले. अंतःकरण प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक, 5 विषय पंचक, ऐसे 5 पंचके श्रीराम. ऐसे हे 25 गुण मिळून सूक्ष्मदेह जाणं, असे 25 तत्वांचं मिळून शरीर आपला सूक्ष्मदेह निर्माण झाला. याचा कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे श्रीराम. अंतःकरण व्यान श्रवण वाचा शब्द विषय आकाशाचा पुढे विस्तार वायूचा बोलीला असेल. अंतःकरण व्यान श्रवण वाचा शब्द हा विषय आकाशाचा आहे. मन समान त्वचा पाणी स्वस्वरूप हा पवनी आहे. से आडाखे बांधून साधून कोठा करावा असल्यामुळं मन आहे समान. त्या प्रत्येक गोष्टीचा आत्ता आपण खुलासा केलेला आहे सगळा शब्दशः. बुद्धी उदान समान नयन चरण रूप विषयाचे दर्शन संकेते बोलले मन घालून पाहिजे राम. चित्त अपान श्रीवासिष्ण रस विषय आपदान पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप श्रीराम. व्यान वायू श्रवण वाचा शब्द हा विषय आकाशाचा आहे. पुढे वायूचा विस्तार केले. मन आहे समान वायू आहे, त्वचा आहे, स्पर्शरूप असे हे सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या. अहंकार प्राण घ्राण बुध गंध विषय जाण ऐसे केले निरूपणशास्त्रामध्ये राम. ऐसा हा सूक्ष्मदेह पाहता होईते निस्संदेह. असा हा सूक्ष्मदेह जाणून घेतला की मनातल्या सगळ्या शंका नाहीशा होतात. ऐसा हा सूक्ष्मदेह पाहता होईजे निस्संदेह. येथे मन घालून पाहे त्याशीच हे म्हणजे हे जो कोणी जाणून घेत त्याला हे कळतं. ऐसा हा सूक्ष्मदेह पाहता होईजे निस्संदेह. येथे मन घालून पाहे त्याशीच हे म्हणजे श्रीराम. कैसे सूक्ष्मदेह बोलले पुढे स्थूळ निरूपिले. आकाश पंचगुणी वर्तले कैसे स्थूळ श्रीराम. आता पुन्हा या स्थूळ देहा हे सूक्ष्म देहातलं सगळं पाहिलं आपण. आता या स्थूळ देहामध्ये कसे काम करतायत ते पाहिजे. आता स्थूळ देहामध्ये काय काम आहे? क्रोध आहे, शोक आहे, मोह आहे, भय आहे. हे पंचविषय हा आकाशाचा आहे. पुढे पंच विषय वायू निरूपिला श्रीराम.
चलन वलन प्रसारण निरोधन आणि आकुंचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे श्रीनाम। वायूमुळे काय होतं? चलन वलन आपण करतो, इकडे तिकडे हलणं डोलणं वायूमुळे, प्रसरण पावणं वायूमुळे, प्रसरण पावणं ते वायूमुळे, चलन वलन प्रसारण निरोधन आणि आकुंचन, आत वायू घेणं बाहेर सोडणं हे सगळं वायूमुळे। हे प्रभंजनाचे, हे लक्षण प्रभंजनाचे म्हणजे वायूचे लक्षण आहेत। क्षुधा तृषा आदस्य निद्रा मैथुन तेजाचे पंचविध गुण। तेजाचे गुण काय आहेत? आपल्याला भूक लागणं आहे, तहान लागणं आहे, आळस येणं आहे, निद्रा आहे आणि मैथुन हे तेजाचे पंचविध गुण आहेत। आता पुढे अपलक्षण निरूपिले पाहिजे श्रीराम। शुक्लित श्रोणीत लाळ मूत्र स्वेद हा पंचविध आपाचा भेद या स्थूल देहामध्ये। शुक्लित श्रोणीत, आता आपल्या शरीरामध्ये काय आहे? लाळ आहे, मूत्र आहे, स्वेद आहे, आपल्या शरीरामध्ये शिंकरून टाकतो आपण, सगळं आहे, म्हणजे हे सगळं आपल्या शरीरामध्ये आहे। आणि यामुळे हे सगळे भेद कशात आहेत? पाण्याचे हे गुणधर्म आहेत, पाण्यामुळे। पुढे पृथ्वी विषय केली पाहिजे श्रीरामा। अस्थि मांस त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म। आपल्या शरीरामध्ये जे हाडं आहे, आपल्या शरीरामध्ये जे मांस आहे, आपल्या शरीरावरती त्वचा आहे, आपल्या शरीरामध्ये नाड्या आहेत आणि आपल्या शरीरावरती रोम आहे म्हणजे केस आहे। हे सगळे पृथ्वीचे गुणधर्म आहेत आपल्या शरीरात। ह्या स्थूल देहाचं चालल्यावर ना, स्थूल देह वाम ऐसे स्थूल देहाचे वर्म बोलिले असे श्रामा। पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पाचाचे पंचवीस ऐसे म्हणून स्थूल देहाचं बोली देते श्राम। म्हणून ह्या स्थूल देह कशाचा झालाय? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याचा हा झाला। तिसरा देह कारण अज्ञान, तिसरा देह आहे आपला। आपण पाहिला हा स्थूल देह पाहिला, मगाशी तुम्हाला सूक्ष्म देहाचं वर्णन करून सांगितलं। आता कारण देह म्हणजे काय? अज्ञान हा कारण देह आहे। अज्ञानामुळे पुन्हा पुन्हा पुनर्विजनन पुनर्विवर्णन आहे। तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महाकारण ज्ञान। चौथा देह म्हणजे महाकारण देह आहे। तो काय करतो? ज्ञानप्राप्ती झाली की अज्ञान नाहीसं झालं। स्थूल देहाचं आपलं सूक्ष्म देहाचं ज्ञान होतंय आणि त्यामुळे ह्या नाशिवंत शरीराची आसक्ती सुटून जाते। त्या ज्ञानामुळे म्हणजे महाकारण देहामुळे या देहांचा उद्धार होऊन जातो। तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महाकारण अज्ञान, हे चारी देह निसरा विज्ञान परब्रह्म ते हेच नाम। विचारे चौदेहा वेगळे केले, मी पण तत्वासरसे गेले, अनन्यात्मनिवेदन झाले, परब्रह्म हे श्रीराम। मग याचा जर विचार केला तर आपण ह्या चारी देहापेक्षा वेगळे। स्थूल देह म्हणजे आपण आहे का? नाही, म्हणजे हा माझा देह आहे, म्हणजे देह म्हणजे मी नाही। सूक्ष्म देहातला आहे मन बुद्धी चित्त अहंकार, म्हणजे मी आहे का? म्हणजे नाही, मी काही मन नाही, माझं मन आहे, माझी बुद्धी आहे, म्हणजे ते पण मी नाही कळलं। म्हणजे स्थूल देह म्हणजे मी नाही कळलं, सूक्ष्म देह म्हणजे मी नाही कळलं, कारण देह अज्ञान आहे तो पण मी नाही। मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवम, म्हणजे तो पण मी नाही, म्हणजे त्याचा मी अहंकार कशाला बाळगू? ज्ञान झाल्यानंतर जगामध्ये एवढं ज्ञान हे कळतं की त्यामुळे त्या ज्ञानाचा अहंकार नाहीसा होऊन जातो। अशा रीतीने हे चारी देह म्हणजे मी नाही। मला ज्ञान झालं, मी अज्ञानी आहे, म्हणजे अज्ञान म्हणजे मी नाही। मला ज्ञान झालं म्हणजे ज्ञान म्हणजे मी नाही। हे सगळं ह्या चारी देहाच्या पलीकडे माणसाला जाता येतं। कशाच्या साह्याने जाता येतं? ज्ञानाच्या साह्याने जाता येतं। विचारे चौदेहा वेगळे केले, मी पण तत्वासारखे गेले, मग यात मी पण कुठं आलं? हे एवढं शोधून पाहिलं त्यात मी कुठे दिसतोय का तुम्हाला? आपण नाहीच कुठे, तो आहे तो परमात्माच आहे।
मला शोधायला आपण म्हणजे आपण स्वतःला शोधायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की हा स्थूल देह म्हणजे मी नाही, सूक्ष्म देह म्हणजे मी नाही, कारण देह म्हणजे मी नाही, महाकारण देह म्हणजे मी नाही, हे विचार केल्यानंतर कळतं. मग एवढं सगळं कळलं तर कळलं इथं मी 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 म्हणतोय तो मी कुठंच दिसत नाही, इथं आहे तो तोच. विवेके चुकला जन्म मृत्यू नरदेही झाले महत्कृत्य भक्तियुगे कृतकृत्य सार्थक झाले श्रीराम. एवढं सगळं ज्ञान झाल्यानंतर विवेक निर्माण होतो. त्या विवेकाने जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं माणसाची सुटका होते. नरदेहाला आल्याचं समाधान होतं. नरदेही साधले महत्कृत्य भक्तियोगे कृतकृत्य सार्थक झाले. भक्तीच्या मार्गाने या नरदेहाचं सार्थक झालं. नराचा होतो नारायण उत्कट रामदास्य. इति श्री पंचीकरण केलीच करा विवरण. लोहाचे झाले स्वर्ण परिसाचे नियोगे श्रीराम. लोहाचं स्वर्ण होतं हे कशामुळे? परिसामुळे. तसं ज्ञानामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे भगवंताचं ज्ञान झालंय आणि त्यामुळे ह्या देहाचं काय झालं? आपण म्हणतो देहाचं सोनं. लोहाचे झाले स्वर्ण परसाचे नियोगे श्रीराम. हाही दृष्टांत घडेना परसाचेने परिस्करेना शरण जाता साधूजना साधुत्व एक असतात. पुढं असं लक्षात येतं परीस लोखंडाला सोनं करतंय खरं आहे, पण तो त्याला परीस करत नाही. त्या लोखंडाला सोनं करेल पण त्याला परीस करता येत नाही. म्हणजे ते समजा लोखंडाचं सुवर्ण झालेलं सोनं आम्ही दुसऱ्या एखाद्या लोखंडाला नेऊन लावलं तर त्याचं तो सोनं करत नाही. म्हणजे परीस हा या ठिकाणी कमी पडतो. मग कोण आहे आपणासारखा करणारा? सद्गुरू. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. काय म्हटलंय होता? काही दृष्टांत घडेना परिसाचेने परीस करवेना शरण जाता साधूजना साधूत होईल श्रीराम. साधूला शरण गेल्यानंतर ते साधू आपल्याला स्वतःसारखं बनवतात. आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. इथे श्री दासबोधे कृषीश समाने तत्वनिर्पन्ना समास अष्टम श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ संसार जाहला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सुडाले. सहजचे अनुराच झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेस वाणावे. जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निस्साभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश. व्यर्था विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तवपाचा भूतांचा कर्तात्मा तेथेचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुने श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा दाडा केला तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे उगेच भ्रमोने भ्रमे. जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमळ ब्रह्म निर्गुण समाज दशम श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आरती
पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची केलिये चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुढती फुले त्यावरी लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हर परिमान पावलासी उभी ही मायनाथांची आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची पटिला पीतांबर कशिला कस्तुरी टिळक भव्यमाला मितीना अबीर गुलालाला दर्शना संत संग आला जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेमळ अत्यंत गुंतले चित्त हरी भाळी गुंतले चित्त हरी भाळी कणोला पावविठा पायी आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठला